उबेर कंपनीला गोव्यात प्रवेश नाही असं मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी आधीच स्पष्ट केलं असलं तरी ही कंपनी चोरट्या मार्गाने गोव्यात धंदा करत असल्याचं अधूनमधून सापडत आहे। असाच प्रकार 5 मार्च 2025 रोजी मोपा विमानतळावर घडला होता। या प्रकरणी आता पोलिसांनी GA06T8723 या क्रमांकाच्या टॅक्सीचा चालक देवेंद्र सातार्डेकर याच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे। या प्रकरणी वास्कोतील सहाय्यक परिवहन संचालकांनी रीतसर तक्रार दाखल केली होती। या तक्रारीनुसार गोव्यातील कुठल्याच वाहतूक विभागाची परवानगी न घेता बेकायदेशीरपणे उबेर कंपनीचा चालक व्यवसाय करताना दिसून आला। त्यामुळे गोवा वाहतूक कायद्याचं उल्लंघन झालं असून सरकारचा महसूल देखील बुडाला आहे। याच तक्रारीची दखल घेऊन पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 223 आणि 318 उपकलम 3 या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। पुढील तपास सुरू आहे। दरम्यान काही दिवसांपूर्वी पुन्हा मोपा विमानतळावर असाच प्रकार उघडकीस आला होता। या प्रकरणी वागातोर कायसू टॅक्सी ऑपरेटर संघटनेच्या टॅक्सी चालकाने मोपा पोलीस स्थानकात सोमनाथ कोरगावकर या उबेरच्या टॅक्सी चालकाविरोधात तक्रार दाखल केली आहे। नाम GA06T8723 उबरची गाडी मोपा एअरपोर्टाच्या GA06T8723 आणि ओ ड्रायव्हर देतो तू व्हिडिओ काढणार का पहिली सांगा आज तुझ्यावर क्लेम काढ हा बरे पोलिस बरे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणाने जाणून घेण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा।